कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात तपास बंद करण्याबाबतचा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा क्लोजर रिपोर्ट मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वीकारला। यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि 70 जणांना दिलासा मिळाला आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची आक्षेप याचिका ईडीचा हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे। ईडीने हा अर्ज टिकवण्यासाठी न्यायालयात जोरदार प्रयत्न केले, मात्र पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने तो फेटाळून लावत तपास बंद करण्यावर शिक्कामोर्तब केलं। 2007 ते 2011 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळानं निकषांना बगल देत साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप होता। बारामती विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्ष